आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीच्या सुनेला अटक झाल्याची धक्कादायक बातमी मराठी मनोरंजन सृष्टीतून समोर आली होती। या प्रकरणामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली। नेमकं हे प्रकरण काय आहे, अटक का झाली आणि पुढे काय घडलं हे सगळं आज आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात। एका बांधकाम व्यावसायिकेकडून तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीला अटक केली। तर या आरोपींमधील हेमलता बाणे आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस या 2 महिलांना अटक केली। अटक करण्यात आलेली हेमलता बाणे ही मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखली जाते। याशिवाय ती लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र या मुद्द्यावरून पुढे मोठा खुलासा झाला। गोयल अँड सन्स इन्फ्रा LLP या नावानं व्यवसाय करणाऱ्या एका महिला उद्योजकीने आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त 14 नोव्हेंबर रोजी गोरेगाव मधील आंबोली परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं। या पार्टी दरम्यान लेझर लाईटच्या वापरावरून उद्योजकीच्या मुलाचा आणि महिलेमध्ये वाद झाला। हा वाद पुढे हाणामारीपर्यंत गेला। त्यानंतर बांधकाम व्यावसायिकेच्या मुलावर खोटे आरोप करण्यात आले। संबंधित महिलेने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। गुन्हा दाखल होताच हेमलता बाणे आणि अमरीना असं नाव सांगणाऱ्या दोघी महिलांनी बांधकाम व्यावसायिकेला आणि मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। नंतर समोर आलेल्या माहितीनुसार दोघींनी तक्रार मागे घेण्यासाठी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली। मात्र या संपूर्ण प्रकारावर संशय आल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकेने थेट गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांनी सापळा रचत लोअर परेल येथील खंडणीच्या रकमेतील 1.5 कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना हेमलता बाणे आणि अमरीना फर्नांडिस यांना रंगेहात अटक केली। या प्रकरणानंतर अभिनेत्री अर्चना पाटकर यांचं नाव चर्चेत आलं। यावर त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली। अर्चना पाटकर यांनी पोस्ट मध्ये लिहिलं की माझा मुलगा आणि हेमलता बाणे हे 4 वर्षांपूर्वीच विभक्त झालेत। त्यांच्या घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही। तसंच त्यांनी मीडियाला आणि प्रेक्षकांना म्हटलं की माझं नाव आणि फोटो या प्रकरणाशी जोडून वापरू नये, कृपया याचा गैरवापर करू नये असं म्हणत स्पष्ट भाष्य केलं। या घटनेमुळे मराठी मनोरंजन सृष्टीसह सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।